नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल मस्ती। आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला टॉपची 3 बुरशीनाशके ह्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। मग ते कोणत्या कंपनीचे आहेत, त्याच्यात ऍक्च्युअल घटक कोणता आहे, कोणत्या रोगासाठी चालतात, कोणत्या पिकावर चालतात, त्याचे प्रमाण काय, आणि त्यात कॉम्बिनेशन कीटकनाशक आणि अँटीबायोटिक कोणते कोणते करू शकता हे पाहणार आहे आपण। पहिल्यांदा आपण पाहणार आहे ट्रॉपिकल ॲग्रो सिस्टमचे टॅग मिनिस्टर ॲझेक्स्ट्रोबिन प्लस डायफेनकोनिझोल येते। ॲझेक्स्ट्रोबिन येते 18.2% आणि डायफेनकोनिझोल येते 11%। हे ब्रॉड स्पेक्ट्रम फंजिसाइड आहेत। ह्याच्यात ऑल रोगांना, म्हणजे जर डाउनी मिल्ड्यू असेल, पावडर मिल्ड्यू असेल, अँथ्रॅकनोज असेल, करपा असेल, ह्याच्यासाठी एकदम बेस्ट काम करते। आता ह्याचं प्रमाण पाहायचं झालं तर प्रत्येक पिकावर वेगवेगळ्या प्रमाणे आम्ही देत असतो। जसं केळ असेल, केळीच्या जर झाडावर द्यायचं असेल तर 1 ml न प्लस ह्याच्यात स्ट्रेप्टोसायक्लिन हे 3 ग्रॅम पर पंपासाठी देत असतो। आणि हे जो केळीवर करपा येतो का त्याच्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट काम करते। आणि ह्याच्यात पाहायचे झाले तर कॉम्बिनेशन मध्ये आपण काय काय घेऊ शकतो, तर इमिडाक्लोरोपिड 17% असो किंवा 30% असो हे सुद्धा वापरू शकतो। आणि जर सेटिंग झालेलं पीक असेल, समजा आपलं खरबूज असेल तर त्याचं सेटिंग झाले तर आपण ह्याच्यात क्लोरोसायपर सुद्धा वापरू शकतो की आळी ही लागू नये म्हणून त्यात कॉम्बिनेशन चालते। आता ह्यानंतर आपण दुसरं पाहणार आहे बुरशीनाशक, ते म्हणजे श्रीराम कंपनीचे ॲलिस्की। ह्यात ॲलिस्की मध्ये ॲझेक्स्ट्रोबिन प्लस टेबिकोनाझोल हे येते। हे सुद्धा एकदम बेस्ट काम करते। वर गाडावर असेल किंवा केळीच्या करप्यावर असेल, डाउनी मिल्ड्यूसाठी असेल, पावडर मिल्ड्यूसाठी असेल, एकदम बेस्ट काम करते। डाउनी मिल्ड्यू साठी तर जे कारले असते कारल्यावर सुद्धा एकदम बेस्ट काम करते। आणि हे जे प्रमाण सुद्धा मी जर झाडावर देत असेल तर 1 ml न देत असतो। ह्याच्यात अँटीबायोटिक तर स्ट्रेप्टोसायक्लिन देत असतो। आणि कारप्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट काम करते। आता ह्याच्यानंतर आपण पाहणार आहे की बाबा समजा शेतकऱ्यांचा आवडीचा बुरशीनाशक म्हणजे स्कोर, सिजेंटा कंपनीचे स्कोर। ह्या स्कोरचे प्रमाण आहे अर्धे ml पर लिटर साठी। आपण ह्याच्यात आणखीन कॉम्बिनेशन कवच सुद्धा वापरू शकतो। जसं की आपण केळीला गाडावर अर्धे ml न देतो, त्यात अँटीबायोटिक स्ट्रेप्टोसायक्लिन सुद्धा टाकली तर जमते। आणि जर करप्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट काम करते। आणि हे जर मिल्ड्यू साठी फक्त एकदम बेस्ट रिझल्ट आहे। जर दोडक्यावर पावडर मिल्ड्यू येतो किंवा आपलं खरबुजावर सुद्धा येतो, एकदम बेस्ट रिझल्ट आहे त्याचे सुद्धा। आणि तुम्ही याला तिन्ही फंजिसाइड मध्ये अँटीबायोटिक असेल, अँटीबायोटिक मध्ये 3 आहेत, कासोगोमायसिन, टॅगमायसिन आणि व्हॅलिडामायसिन। ह्याच्यापैकी कोणतेही चालू शकते नाही चालते। आणि कॉम्बिनेशन मध्ये आणखी कीटकनाशक जर घ्यायचं असेल, तुम्ही जर झाडावर घ्यायचं असाल तर झाडावर तुम्ही हे कीटकनाशक कोणते घेऊ शकता, इमिडा घेऊ शकता अर्धे ml न, 17.8% असो किंवा 30% असो, काय सुद्धा अडचण येत नाही। जर तुम्ही इतर पिकावर सेटिंग झाल्यानंतर वापरत असाल तर खरबुजावर जर आळीसाठी पण घ्यायचं असेल तर क्लोरोसायपर वापरू शकता। टाटाचे कोरोंडा नावाने येते किंवा जय किसान जोहारीचे हे झायलो नावाने येते, एकदम बेस्ट रिझल्ट आहे सुद्धा। आणखीन ह्याच्यात तुम्ही दुसरं डिसीज 100 सुद्धा घेऊ शकता। डिसीज 100 फक्त अर्धे ml घ्यायचं। घडावर जर देत असाल तुम्ही, मिनिस्टर असेल, ॲलिस्की असेल किंवा स्कोर असेल, ह्याच्यात सुद्धा डिसीज 100 आहे का अर्धे ml चालते, काही सुद्धा अडचण नाही। आणि आणखीन ऍडिशनल तुम्ही काय काय कॉम्बिनेशन देऊ शकता, ऍक्ट्रा सुद्धा देऊ शकता ह्याच्यासोबत। फक्त ऍक्ट्रा हे केळीच्या झाडावर चालत नाही, आम्ही देत नाही ऍक्ट्रा ही। दुसऱ्या पिकावर कोणते पीक असेल, खरबूज असेल, कारला असेल, दोडका असेल, टोमॅटो असेल, ह्याच्यावर तुम्ही देऊ शकता, काही सुद्धा अडचण नाही। आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका।